नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. वाल्मिकांना कराड, वाल्मिक कराड. जे वाल्मिक कराडांवरती इतके दिवस राजकारण चालले, 10-15 दिवस, ते वाल्मिक कराड अचानकपणे आज उगवतात. पुण्याच्या CBIच्या ऑफिसमध्ये स्वतःला शरण आलो असं सांगतात, शरण येतात. ही सगळी गोष्ट जेव्हा घडते, हे जेव्हा आपण सगळं पाहतो, म्हणून मी जरा म्हटलं ना, जरा थांबा. वाल्मिक कराड आलेत की त्यांना आणलेत याच्यावरती जरा बोलायचं आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, अत्यंत मोठं राजकारण शिस्त आहे. आणि हे राजकारण एक लक्षात ठेवा, या वाल्मिक अण्णा कराड या नावाला वाचवण्यासाठी फक्त नाही आहे. हे सगळं राजकारण त्यांच्या मागे मोठे असणारे राजकीय हात यांना देखील वाचवण्यासाठी हलवलं जातं, एवढं लक्षात ठेवा. कारण फक्त वाल्मिक अण्णा कराड आणि वाल्मिक कराड फक्त जर असते ना, तर त्यांना कधीच आतापर्यंत बाजूला करून टाकलं असतं. पण एक वाल्मिक कराड या बाकीच्यांची हवा टाईट करू शकतो. हेच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत आहेत, तर धनंजय मुंडेंची हवा टाईट करू शकतात. शरद पवारांसोबत असताना शरद पवारांच्या तिकडे बोटं जाऊ शकतात, अजित पवारांकडे येऊ शकतात, भारतीय जनता पार्टीकडे येऊ शकतात, सगळे चक्र फिरू शकतात. म्हणून हे सगळं राजकारण अशा वेगळ्या एका मार्गाला घेऊन चाललेत. हे सगळं नाटकीय राजकारण दिसतंय, हे जे सगळं काही घडतंय त्यातून. हेच वाल्मिक अण्णा कराड आणि यांची नावं संतोष देशमुखांच्या खुनामध्ये आली, ज्या बिचाऱ्याला निर्घुण मारण्यात आला. ते कोण तिघे अजून फरार आहेत, अजून सापडले नाहीत सांगितलं जात आहे. बाकीच्यांना अजून कोणाला पकडलंय. या पोलीस यंत्रणेवरती विश्वास नाही आहे आपला मग आता. कारण साधे छोटे आरोपी तुम्हाला सापडत नाहीत, जे इथल्या महाराष्ट्रातल्या लोकल याच्यातले आहेत. बाहेरचे इंटरनॅशनल आरोपींना पकडायला कुठे कुठे निघून जातात आणि तिथनं छापे टाकतात, तिथून पकडून आणतात. एवढ्या मोठ्या यंत्रणा या देशामध्ये, CBI असो, CID असो, NIA सारखी संस्था असो, महाराष्ट्र पोलीस असो, आपल्या काही गुप्तचर यंत्रणा असो, एवढ्या मोठ्या टॉप लेवलच्या सगळ्या यंत्रणा असून साधा आम्हाला एखादा खुना पकडता येत नाही, ज्यांनी खून केला आहे त्यांनी. का पकडता येत नाही? कारण यांच्या डोक्यावरती सगळे राजकीय हात आहेत. तो बिचारा संतोष देशमुख ज्यांना मारलं त्यांच्याविषयी कोणाला कृतज्ञता नाही आहे. कृतज्ञता कोणाविषयी? ज्यांनी मारलं त्यांच्याविषयी. हा वाल्मिक अण्णा कराड काय सांगतोय बघा या न्यूजवरती येऊन. वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. हा माणूस सांगतोय की मी शरण आलोय. हा माणूस सांगतोय काय सांगतोय हा माणूस? की मी जर या गुन्ह्यामध्ये असेल, शहानिशा होईल तर मला निश्चित शिक्षा द्यावी. मग तू गुन्ह्यामध्ये नाहीस, मग 14 दिवस कुठं होतास? का 14 दिवस बाहेर गेला होता तुम्ही? कुठे गेला होता? तुम्ही गुन्ह्यामध्ये नाही आहात तर तुम्ही का अगदी सगळ्या माध्यमांमधून आणि सगळ्यांमधून लपून बसला होतात? गुन्हेगार नव्हता ना? गुन्हेगार नसाल तर डोळ्यात डोळे घालून आला असता समोर. गुन्हेगार नसता तर छाती ठोकपणे भेटायला गेला असता संतोष देशमुखांच्या कुटुंबाला, सामील झाला असता त्याच्यात की मी नाहीच आहे. मग ज्याला भीती नाही त्याला 14 दिवसानंतर शरण यावं लागतं का? कशासाठी? हे सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नचिन्ह आहे. आणि हे जे वाल्मिकांना कराड आलेत त्यांना आणलं गेलं आहे. बहुतेक असावंच असं आणि हेच असणार आहे. तुम्ही या इथे येऊन फक्त शरण जा, बाकी आम्ही सूत्र हलवतो पुढची. वाल्मिकांना काय बोलतात वाल्मिक कराड? की जर माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले ते होणार तर आता नाहीतच. कारण कसे होणार? यांची प्रत्येक यंत्रणा यांच्या हातामध्ये अगदी वरपासून या सगळ्या गोष्टी हलवत आहेत. कारण वाल्मिक कराड घावणं म्हणजे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणं, धनंजय मुंडेंच्या पार अगदी काळीमा फासणं, सरकारवरती ताशेरे ओढणं, तर देवेंद्र फडणवीसांच्या गृहमंत्री पदावरती प्रश्नचिन्ह उभं राहणं. एवढं मोठं राजकारण असताना हे काही आरोप सिद्ध करणार आहेत का? हे म्हणतील नाही ते तिघेच होते, ते कोणते चौघेच होते, त्यांनीच सगळं केलं. या अण्णाचा काही संबंधच नाही वाल्मिक कराडांचा, ते त्यांचे मित्रच होते फक्त. किती वेळ लागतो बधवून घ्यायला? किती सगळ्या गोष्टी होतात. आमच्यात याच मुंबईमध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला होतो तेव्हा कसा येऊन आमचा 1 वर्ष बिर्याणी खातो, सालं ज्यानं मारलं त्याने बिर्याणी खातो. ही असली आमची कायदेव्यवस्था, ही आमची न्यायव्यवस्था, ही आमची पोलीस यंत्रणा, हे आमचं राज्य सरकार. हे वाल्मिक अण्णा कराडांचं लिहून घ्या, मी तुम्हाला सांगतो हे निश्चित होईल. आणि असंच होईल असं वाटतंय की यांच्यावरती एकही आरोप लावला जाणार नाही. हे सगळे आरोप बरोबर अगदी फिल्डिंग लावून सगळं मिटवण्यात येईल आणि या माणसाला बाजूला काढण्यात येईल. कारण हा माणूस बाजूला आला की त्याच्या मागे असणारे मोठे राजकीय हात देखील अगदी निवांत झाले. पण हा माणूस आत गेला तर हे सापडले. हे फक्त नाटक करतील. हे वाल्मिक कराडांना फक्त आत टाकतील की जा तुझ्यावरती जरा आरोप बिरोप बघू काय सिद्ध होत आहेत का. मग सगळ्या यंत्रणा कामाला लागतील. मग सांगतील नाही वाल्मिकांना कराडाचा याच्याशी काहीही संबंध नाही आणि तुम्हाला क्लीन चिट मिळून जाईल. पुढच्या 4-5 वर्ष हे सरकार आहे, 2 वर्ष जेलमध्ये राहता येईल, 3ऱ्या वर्षी आरामात बाहेर निघता येईल. जे कोण 3-4 जण असतील त्यांना मारून बिरून टाकलं पण असेल
ते कुठच्या कुठं मारून टाकले असतील, त्याचा काही संबंधही नाही. ते काय त्यांना कोणीतरी सांगितलं असेल तेव्हा ही सगळं गोष्ट झाली. मग जर या वाल्मिक कराडानं वाटतं ना की मी गुन्हेगार नाही आहे, मग 14 दिवस का आणि कुठे याचा प्रश्न सगळ्यात पहिला आपल्याला पडतोय, त्याची उत्तर आपल्याला मिळाली पाहिजेत. अचानकपणे एखादा गुन्हेगार असा येतो आणि CBIच्या ऑफिसमध्ये जातो, साला कुठल्या दर्जाचा गुन्हेगार आहे हे तर आपण चित्रपटांमध्ये पाहिलंय, हे तर चित्रपटांमध्ये पाहिलंय. त्या गुन्हेगाराला गाडी पण मिळते, गाडी बिडीत नाही येतो, अगदी IT बिटीत. अरे वा, तिच्या आईला हे तर कुठलं काय काय काढलंय, हास्य जत्रा चालली का? या सगळ्या संतोष देशमुखांच्या खुनाचा खेळ करून टाकला, खेळ. म्हणून म्हटलं ना, आला नाही आणलाय. थांबा जरा, पुढचं राजकारणातून खूप काही होण्यासारखं आहे. या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभे राहतात. आताच काही सांगता येणार नाही, कारण हे एवढं शक्य नाही. जो माणूस 14 दिवस घाबरून सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन येतो, त्याला आणलं जातं, तू हे बोल ते बोल, असं सोडवतो तसं सोडवतो, टेन्शन नाही, काही घेऊ नकोस, आपलंच आहे सगळं. ह्या असल्या वार्ताने असल्या गोष्टी चालल्या असणार यांच्या, त्याशिवाय एवढं धाडस कोणी करणार नाही कुठलाच गुन्हेगार. मग हा जर माणूस गुन्हेगार नव्हता तर तेव्हाच आला असता. याचा अर्थ हा गुन्हेगार आहे. हा गुन्हेगार आहे, याला वाचवण्यासाठी अनेक मोठे राजकीय हात चालतात. सामान्यांनो, हे आपलं राजकारण महाराष्ट्राचं. सावध राहा. येणाऱ्या काळामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे. एकूण 4-5 जण आहेत, ते तर आहेतच. ते तर काय सुपारी घेऊन मारायला लावलेले, त्यांचा काही संबंधही नसेल. पैसे घेतले तुम्ही, मारून टाका. पण ज्यांनी पैसे दिलेत आणि ज्यांची नावं जोडली जातात ना, त्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत शांत बसायचं नाही. एक माणुसकी म्हणून मी कुठल्या राजकीय पक्षाविषयी कोणाची बाजूबिजू घेऊन बोलत नाही. आज तो बिचारा मेलाय, त्याच्यासाठी म्हणून उभं राहायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी देखील, गृहमंत्र्यांनी देखील याच्याकडे कटाक्षानं लक्ष द्यायचं आणि या मारेकऱ्यांना सगळ्या फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि या वाल्मिकांना कराडला वाचवण्याची जर गोष्ट तुम्ही करत असाल आणि त्याचे जर आरोप सिद्ध होऊ देत नसाल आणि त्याला जर क्लीन चिट देण्याच्या मार्गात असाल, तर एक गोष्ट लक्षात घ्या, लोक एवढी येडी नाही आहेत. लोकांना एवढं न कळण्या एवढी ती काही मूर्ख नाही आहेत. त्याच्यामुळं गुन्हेगाराला पाठीशी घालणारं सरकार आम्हाला नको आहे, गुन्हेगाराला शिक्षा करणारं सरकार हवं आहे. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. कारण या माणसाला वाचवावंच लागेल आणि वाचवायसाठी हात फिरत असणार, नक्की असणार. कारण हा माणूस प्रत्येक विरोधातल्या आणि इकडच्या तिकडच्या सगळ्या नेत्यांसोबत, राजकारण्यांसोबत फिरलेला आहे. पाहिजे एवढे उद्योगधंदे आहेत, पाहिजे एवढा ब्लॅक मनी, पाहिजे एवढा पैसा, त्याच्यानंतर काय बोलतात त्याला, सगळ्या धमक्या देऊन कामं करणं, कोणाचे मर्डर करणं, कुठलं काय करणं, एक्स्टॉर्शन, नको त्या सगळ्या धंद्यांमध्ये ही सगळी लोक घुसलेली. त्यामुळे हे राजकारणी यांना वाचवणार, कारण त्यांना माहिती आहे चला हा सापडला म्हणजे आपण सापडलो. हे आमच्या महाराष्ट्राचं राजकारण. राजकारण्यांनी मर्डर केला की तो नाही न्यायालयाने व्यवस्था लक्ष देत. सामान्याला लगेच लक्ष जातं, सामान्याकडे लगेच लक्ष जातं. इतके बलात्कार झाले, या अक्षता म्हात्रेला इथं मारून टाकलं, या इथं नवी मुंबईमध्ये जे सापडलेत आरोपी, त्यांना अजून फाशीची शिक्षा नाही. म्हणजे ते अक्षता म्हात्रे त्यांचेच तिथले मंत्री झालेत, गणेश नाईक, तरी अजून त्यांना कुठला न्याय मिळाला नाही आहे. पण इथं एक वाल्मिकांना कराड, खूनाचं नाव येतं काय, 14 दिवस गायब होतात काय, मग थोडा गायबच कसा झाला मला ते समजत नाही आहे. बरं, गायब झाला ते झाला, 15 दिवसानंतर ऑफिसमध्ये येऊन डायरेक्ट CIDच्या तुम्ही बसता, तर तिथं बसून डायरेक्ट व्हिडिओ बनवून रुबाबात सांगता की मला बघा मी आलो आहे, शरण आल्यावर. मग शरण आलास तू, चोर नाहीस तर शरण आलासच कशाला? आरोप सिद्ध झाले तर मला काय शिक्षा असेल ती द्या. सिद्ध होणारच नाहीत, तू काही उगाच नाही आला, सिद्ध होणारच नाहीत. तुला बरोबर वाचवण्याचा कार्यक्रम चाललाय. राहा 2 वर्ष जेलमध्ये, नंतर येऊ बाहेर, काढतो आम्ही तुला, नको टेन्शन घेऊ, आपलंच सरकार आहे 5 वर्ष. ही आमची खरोखर न्याय व्यवस्था आहे, ही आमची राजकारणी, ही आमची संपूर्ण सगळी सिस्टम जी वाळवीसारखी पोखरले आहेत ना, बर्बाद झाले, बर्बाद. इथं कुणाला न्याय मिळू शकत नाही ना, गोरगरिबाला ना कुणाला. एवढं फक्त लक्षात ठेवा आणि मतदान करताना जागे राहून करा. मी म्हणत नाही की या महायुतीला मतदान दिलं म्हणजे हे काही येडेच आहेत, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न ज्या जलद गतीने ही गोष्ट व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. उलट यांनी आश्रयाच्या बाजूने यांना घेऊन जातात. याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं. फडणवीसांनी स्वतः गृहमंत्रीपद ठेवलंय ना आणि मुख्यमंत्री म्हणून राज्याचे तुम्ही आहात, तर मग का तुम्ही फेल होत आहे? बघा त्या UPमध्ये योगी आदित्यनाथ, त्या याला जागच्या जागी एन्काउंटर करून टाकतंय ते माणूस. असा पाहिजे आम्हाला मुख्यमंत्री. आज खोटं नाही सांगत, पण गृहमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असायला हवे होते, खरोखर असायला हवे होते. तो माणूस आहे ना समोरच्याला ओळखणारा माणूस आहे. तो माणूस आहे, तो गरिबीतून आला आहे, त्याला माहिती आहे अरे हा माझा माणूस मेला, त्याच्यासाठी लढणारा तो माणूस होता. त्याला जाणून बुजून बाजूला करण्यात आलं आहे. या सगळ्या गोष्टी काय पुढे घेऊन जातात कुठल्या वळणावरती माहीत नाही, पण आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि वाल्मिक कराडांना क्लीन चिट देण्याच्या नादात जर तुम्ही असाल तर जनतेनं सावध राहावं, लोकांनी सावध राहावं आणि याच्या विरोधात आवाज उठवावा. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचे. व्हिडिओ त्या प्रत्येक माणसापर्यंत शेअर करा, त्या प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या की आमचं राजकारण कुठल्या थराला जाऊन बसलं आहे हे आम्हाला एकदा कळू द्या.